शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसी इथे शेवटची प्रचार सभा होते। उद्धव ठाकरेंच्या सभेकडे साऱ्या राज्याच्या नजरा लागल्यात। कारण गोरेगावच्या सभेत युती तोडल्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणता निर्णय घेतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बीकेसीवर या सभेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। पश्चिम उपनगरात वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसेनेची महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपाची सभा होते आहे। त्यानिमित्ताने हे मैदान हळूहळू भगवू लागले आहे। या मैदानाच्या व्यासपीठाच्या मी अगदी समोर उभा आहे। काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं या व्यासपीठावर आगमन होईल आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मतदार आणि कार्यकर्त्यांना जाहीर भाषणातून महत्त्वाचा संदेश देतील। प्रचाराच्या निमित्ताने यंदा उद्धव ठाकरे यांनी मुंबई अक्षरशः पिंजून काढली आहे। प्रचाराच्या तब्बल 18 सभा त्यांनी घेतल्या आहेत। इथं त्यांची सर्वार्थाने लढत ही एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपशी होते। या लढतीला जणू धर्मयुद्धाचंच स्वरूप प्राप्त झालंय। कौरव पांडवांच्या उपमा एकमेकांना दिल्या गेल्या आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरात झाडल्या गेल्या आहेत। त्यापेक्षाही भ्रष्टाचार पारदर्शकतेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी एकमेकांना लक्ष्य केलं आहे। प्रचाराने अत्यंत खालची पातळी गाठली आहे। आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भावनेलाच अधिक साथ घातली जाण्याची शक्यता आहे। युती तुटल्यानंतर राज्यात भाजप सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे। सरकार नोटीस पिरियडवर असल्याचं खुद्द उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे। त्यामुळे प्रचाराच्या समारोपाच्या व्यासपीठावर शिवसेना आपला स्वाभिमानी बाणा दाखवणार का, बॅगा भरून तयार असलेले शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार का याकडे लक्ष असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भारेलावसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।